पैसा आणि संपत्ती यातला फरक समजला पाहिजे. फरक जर समजला तरच खऱ्या अर्थानं आपल्याला चांगले डिसिजन्स घेता येतील. नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके. पैसा म्हणजे काय तर आपण दिवसभर जो वेळ देऊन कष्ट करून जो आपल्या हातात मोबदला भेटतो तो झाला पैसा. आणि संपत्ती म्हणजे काय तर ज्या वेळेस आपण खऱ्या अर्थानं कावड कष्ट करून विश्रांती घेत असतोय, झोपेत असतोय, त्यावेळेस आपल्यासाठी जो कोण पैसे कमवून आणून देतं तर ती झाली संपत्ती. मग आपण खऱ्या अर्थानं सातत्यानं संपत्ती निर्माण करायचा विचार केला पाहिजे, जेणेकरून ती संपत्ती आपल्यासाठी कायमस्वरूपी पैसा आणून देईल आपल्या दैनंदिन खर्चासाठी. तर हा जर फरक आपल्याला समजला तर रुटीन मध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पैसे खर्च करताना हे लक्षात येईल की बाबा रे, आपल्याला ह्या पैशातून खऱ्या अर्थानं संपत्ती निर्माण करायची आहे. अनेकांची अडचण इथेच होत असते की पैसा हा खर्च होऊन जातो, संपत्ती निर्माण होत नाहीये. पगार आला की पैसे संपून जातात. महिन्याच्या एंडला लक्षात येतं की आपण काहीच कमवलं नाहीये. 1,00,000 रुपये कमवणारा सुद्धा मित्रांनो गरीब असू शकतोय आणि 20,000ची SIP करणारा व्यक्ती करोडपती होऊ शकतोय. एवढा मोठा फरक होतोय की पैसा आणि संपत्ती यातली गफलत केली तर. अर्थात संपत्ती निर्माण करण्यासाठी नक्कीच गायडन्सची गरज असते. पटतंय का बघा. धन्यवाद.